प्रभात किरण म्हणजे काय आहे, काय करतायत? सौर ऊर्जेकडे आपल्या भाऊंनी खूप लक्ष घातलेलं आहे. पण दिलीप शेठचं प्रेम एवढं की त्यांनी त्याला टाकायलाच लावलं. सत्याची बाजू असेल तर तिथं तुमच्यावर असो आमच्यावर असो आसूड ओढायला की मागे पुढे पाहत. IPL वरती मोठा सट्टा लागत होता. भाऊंनी त्या विषयावर बोललं. एक आदर्श लोकप्रतिनिधी कसा असावा यासाठी त्यांची वाटचाल चालू आहे. बदललेले भाऊ सांगणं हे गरजेचं आहे. भास्करराव, तुम्ही म्हणले भाऊंची ऊर्जा आहे आणि यांचं पॅनल आहे. हे पॅनल तुम्ही सुद्धा होऊ शकता, असं काही नाही. तुम्ही किती दिवस बाहेर राहता, आता सगळे मोठमोठाले लोक यायला लागले. तुमचं आणि भाऊचं तर नॅचरल कॉम्बिनेशन आहे. प्रभात किरण या आमच्या दिलीपजी राठी यांनी आज हा जो शुभारंभ केलेला आहे. भास्कररावनी सांगितलं तसं मलाही खरोखर पहिल्यांदा याचा उलगडा झाला नव्हता की प्रभात किरण म्हणजे काय आहे, काय करतायत. नंतर या ठिकाणी आल्यावर आमच्या कृष्णा पठाडेंनी नेऊन दाखवलं सगळं की हे सौर ऊर्जेवरचं आहे. आणि सौर ऊर्जेकडे आपल्या भाऊंनी खूप लक्ष घातलेलं आहे. सन्माननीय अर्जुनरावजी खोतकर साहेब, सन्माननीय जेठलियाजी, सन्माननीय भास्कररावजी, सन्माननीय बोराडेजी, सन्माननीय घनश्याम शेठजी गोयल, सन्माननीय मुदडाजी, सर्वच मंचावरील व्यापासी, दिलीप शेठजी. खरं म्हणजे मला कृष्णा पठाडेचा फोन आला. मी म्हणलो होतं माझं नाव टाकू नका, मला दुसरीकडे कार्यक्रम. पण दिलीप शेठचं प्रेम एवढं की त्यांनी त्याला टाकायलाच लावलं. आता नावच आहे पत्रिकेवर म्हणल्यावर मला कुठूनही वेळ काढून इथे यावं लागेल. तर माझ्या राजकीय जीवनाच्या अगदी सुरुवातीपासून राठी, दिलीप शेठ तुम्हाला असो, भाऊ आम्हाला असो, एक मदत करण्याचं काम पार्श्वभूमी आणि दिलीप शेठनी सातत्याने केलंय. आणि सत्याची बाजू असेल तर तिथं तुमच्यावर असो आमच्यावर असो आसूड ओढायला की मागे पुढे पाहत नाही. एक चांगलं कार्यक्रम केलाय. आणि आज या उद्योग क्षेत्रामध्ये मोठ्या पद्धतीनं वेगळ्या प्रकृती, प्रयत्न आणि प्रभाव या माध्यमातून ते आज या ठिकाणी एक चांगलं निसर्गाशी जवळचं नातं निर्माण करताय. मला वाटतं भाऊनी 100 कोटीचा प्रोजेक्ट या ठिकाणी जालन्याला मंजूर करून आणलेला आहे. येणाऱ्या कालच्या अधिवेशनामध्ये मोठ्या पद्धतीनं जालन्याचे प्रश्न जे असतील ते मांडण्याचं काम भाऊंनी केलेलं आहे. जालन्यामध्ये जो इथला विषय नाही तो, पण शेवटी जालन्यातील व्यापारी वर्ग आहे. IPL वरती मोठा सट्टा लागत होता. भाऊंनी त्या विषयावर बोललं. अनेक मुलं, व्यापाऱ्यांची मुलं सट्ट्यामध्ये वेगळ्या मार्गाला गेली होती. त्याला थांबवण्याचं काम भाऊंनी केलेलं आहे. समाजाच्या हिताचे प्रश्न घेऊन भाऊंनी या अधिवेशन गाजवलंय. संविधानाच्या प्रश्नावरती अतिशय आमूलाग्र पद्धतीने छान भाऊंनी बोललेलं आहे. एक लोकप्रतिनिधी, अनेकांच्या व्याख्या, काहींच्या नाराज्या, काहींचं काय जे असेल ते असेल आधीच, पण भाऊंनी सगळ्या प्रश्नाला बगल दिलेली आहे. आणि आज एक आदर्श लोकप्रतिनिधी कसा असावा यासाठी त्यांची वाटचाल चालू आहे. आणि बाकीच्या प्रश्नावरती भास्करराव बोलले, दिलीपराव बोलले, जेठलियाजी बोलले, सौर ऊर्जेचं महत्त्व सांगितलं. पण बदललेले भाऊ सांगणं हे गरजेचं आहे. आणि आमच्या भास्करराव, तुम्ही म्हणले भाऊंची ऊर्जा आहे आणि यांचं पॅनल आहे. हे पॅनल तुम्ही सुद्धा होऊ शकता, असं काही नाही. तुम्ही तर आधीचेच मित्र आहे ना, तसं आहे. पण अधिकृत तुम्ही किती दिवस बाहेर राहता, आता सगळे मोठमोठाले लोक यायला लागले. तुमचं आणि भाऊचं तर नॅचरल कॉम्बिनेशन आहे. आणि जेठलियाजीचं तुमच्यावर विशेष प्रेम आहे. तेव्हा या सगळ्या कार्यक्रमात या ठिकाणी आवर्जून दिलीप शेठ राठींनी मला बोलवलं. मला पुढे दुसऱ्या कार्यक्रमाला जायचंय म्हणून मी जास्त वेळ घेणार नाही. मी मनपूर्वक
राठी फॅमिलीच्या या नवीन उद्योगाला शुभेच्छा देतो आणि हा उद्योग व्यवसाय वाढावा अशी परमेश्वराजवळ प्रार्थना करतो. कारण त्यांनी गायीच्या माध्यमातून मोठं काम त्या ठिकाणी उभं केलंय देवमूर्तीला. दिलीप शेठ स्वतः शेण काढताना मी पाहिलं, एवढं निष्ठा आणि ते मी कुठंच पाहिलं नाही. दिलीप शेठ या पद्धतीने इतका पैसा अडका सगळं आयुष्यात असताना खऱ्या अर्थानं गोमातेच्या सेवेला वाहून घेणारं हे नेतृत्व, हे व्यक्तिमत्व हे खूप उंच याच्यावर जातं. आणि म्हणून या व्यक्तिमत्वाला त्यांनी जे काही प्रकृतीशी जवळचं नातं सांगणारा उद्योग सुरू केला, याला मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.